भारत एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखला जाणारा आपला भारत, एक समृद्ध आणि सक्षम भारत. भारताला शक्तिशाली आणि सक्षम बनविण्यात भारतीय सैन्य, यातील इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर फोर्स या 3 दलाचे फार मोठे योगदान आहे. जगातील सर्वात मोठ्या सैन्यात भारताचे 3रे क्रमांक आहे. ही भारतवासियांसाठी अगदी प्रतिष्ठेची बाब आहे. तरीही कधीकधी वाटते 1947च्या अगोदर भारत जास्त सुखी होता. आपले आजी आजोबा अगदी आनंदाने जगले त्या काळातही. आज नुसते रूल्स, नियम आणि कायदे. प्रत्येक दिवस हा कोणता ना कोणता नियम सोबत घेऊन उगवत आहे असे झाले. स्वातंत्र्य अगोदर भारत हा स्वतंत्र देश नसेलही, पण लोक फार स्वतंत्र होती आणि एकजूट होती. पण आज आपले भारतीय सैन्य देखील खूप कन्फ्युजनमध्ये असतील काय आहेत. एवढी मजबूत सुरक्षा कवच, बट फॉर हुम, म्हणजे कोणासाठी? त्यांना कळतच नाही आहे की रक्षण तर करायचे आहे, पण कोणाचे आणि कोणापासून? कारण आज फक्त आणि फक्त मतभेदांचे युग चालत आहे. कुठे धर्माचे मतभेद, माणसाचे मतभेद, भाषेचे मतभेद, व्यक्तीच्या रंगाचे मतभेद, विचारांचे मतभेद. आणि हा मतभेद आता फक्त माणसांपर्यंत सीमित राहिलेला नाही, तो प्राण्यांपर्यंतही पोहोचला. एक छोटेसे उदाहरण, डॉगीचे उदाहरण घ्या. त्यातही अनेक जाती निर्माण झाल्या की कोणी केल्या. असो, सध्या भारताची जवळजवळ अर्धी जनसंख्या भारतीय असूनही त्यांचे आजी आजोबा, पणजी पणजोबा या देशात जन्मले असूनही ते या देशाचे नागरिक नाही आहेत. आता जातीचे सेन्सस येणार. पुन्हा माणूस माणसापासून दूर जाण्याचे प्रमाणपत्र तयार होणार. भारतीय जे काही छोट्या ग्रुपमध्ये किंवा थोडेफार विभाजित होते, आता ते सर्व भारतीय डीप लेवलवर विभाजित होणार. जुने नियम रद्द आणि नवीन नियम लागू. आणि त्यासाठी पार्लियामेंटमध्ये रोजचे भांडण होत राहणार. असो, त्यांना भांडण करू द्या. आज आपण आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करूया. आपल्या सर्वांच्या मनात आईचे फार महत्त्व आहे. आपापल्या आईबद्दल अपार प्रेम आहे. त्यामुळे जगातील सर्व लोकांनी पृथ्वीला किंवा प्रकृतीला आई म्हटले आहे. ही संकल्पना फार मोठी आहे. त्यामुळेच भारत देशालाही आपण भारतमाता म्हणतो. भारताला आईचे रूप देण्यामागे एकच हेतू की सर्व भारतवासियांमध्ये देशप्रेम वाढावे. भारत देशाबद्दल आदर आणि निष्ठा वाढावी. भारतमाता ही आपली आई आहे. आपले पोषण करणारी आई, आपल्याला जीवन देणारी आई, जगणे शिकवणारी आई, आपले रक्षण करणारी आई. म्हणून भारत माता की जय, भारत माता की जय हेच आपले ब्रीदवाक्य असू द्या. कारण तिच्या जय जयकारातच आपला जय जयकार आहे.